दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे। केजरीवालांच्या अटकेवर आज पुन्हा एकदा राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कालच कोर्टाने केजरीवाल यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीम बनवली आणि आज ईडीकडून पुन्हा कोठडी मिळावी यासाठी युक्तिवाद केला जाणार आहे। आजच्या या युक्तिवादादरम्यान नेमकं काय घडते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण केजरीवालांची न्यायालयीन कोठडी आज संपते आणि ईडीकडून पुन्हा एकदा ही कोठडी मिळावी याच्यासाठी युक्तिवाद केला जाणार आहे, प्रयत्न केले जाणार आहेत। मात्र आता नेमकं राऊज एव्हेन्यू कोर्टात काय घडतंय, तिथे नेमका काय निर्णय दिला जातोय, केजरीवालांना दिलासा मिळतोय की नाही या संदर्भातलं चित्र आज स्पष्ट होईल। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, कशा पद्धतीचा युक्तिवाद नेमका आज ईडीकडून केला जाऊ शकतो कोठडी मिळावी म्हणून? 21 मार्चला आपण जर पाहिलं तर केजरीवाल यांना अटक झाली ती, त्यानंतर सातत्यानं त्यांची ईडी कोठडी वाढवण्यात आली। ईडी कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र त्यांच्या या कोठडीनंतर ईडी कोठडी संपल्यानंतर जर न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी दिली नाही, या प्रकरणामध्ये सीबीआय देखील या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांची सीबीआय कोठडी मागू शकते, कारण याच प्रकरणामध्ये के कविता यांना देखील त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती। ईडी ही फक्त आर्थिक बाबतीमध्ये काय घोटाळे झालेले आहेत त्याचे धागेदोरे तपासण्याचं काम करत असते, मात्र सीबीआय या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन देखील चौकशी करण्याचं काम करत असते, कारण आर्थिक बाबीच्या संदर्भातच त्याच्यासह पुढे जाऊन काही गुन्हा दाखल झालेला आहे का, या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाची लिंक लागते का, हे सगळं पाहण्याचं काम सीबीआय करत असते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता केजरीवाल यांची जर न्यायालयीन कोठडी पुढे वाढवण्यात आली तर त्यांना सीबीआय कोठडी मिळणार नाही, मात्र न्यायालयीन कोठडी त्यांची नाही वाढवली तर सीबीआय निश्चितपणे त्यांना आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।